मी उमेश कोहुडे आज माहिती घेऊन आलेल्या ऑलिम्पिकबद्दलची संपूर्ण माहिती. ऑलिम्पिकबद्दलची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला कुठंच मिळणार नाही. म्हणून ही माहिती तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा किंवा व्यवस्थित तुमच्या रजिस्टरमध्ये नोट्स काढून ठेवा, कारण की ही माहिती तुम्हाला नोकरीवर लागेपर्यंत अतिशय महत्त्वाची आणि कामात पडणार आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. शेवटी ऑलिम्पिकबद्दलच्या काही ट्रिक्स आहेत ते सुद्धा सांगणार. तर ऑलिम्पिकची स्थापना झाली 1894. ऑलिम्पिकची स्थापना कधी झाली? 1894. आणि याचे हेडक्वार्टर म्हणजेच आपण याला म्हणतो मुख्यालय. मुख्यालय कोणत्या ठिकाणी? ते लोसाने, स्वित्झर्लंड. हेडक्वार्टर मुख्यालय लोसाने, स्वित्झर्लंड. पहिली वेळ ऑलिम्पिक खेळ खेळले गेले होते 23 जून 1896. खेळल्या कधी गेले होते? 23 जून 1896 अथेन्स, ग्रीस या ठिकाणी. 23 जून 1896 अथेन्स, ग्रीस या ठिकाणी पहिल्यांदा खेळले गेले होते ऑलिम्पिक खेळ. पहिले हिवाळी ऑलिम्पिक खेळ झाले होते 1924. त्यानंतर पहिले पॅरा ऑलिम्पिक 1960. पॅरा म्हणजेच काय? अपंगांचा ऑलिम्पिक कधी झाला होता? पहिली वेळ 1960 या साली. त्यानंतर आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे जनक, म्हणजे या ऑलिम्पिक खेळाची कल्पना असा काहीतरी खेळ असला पाहिजे. याचे जनक कोणाले म्हणून आपण? पिएरी डी कोबार्डिनले. अतिशय महत्वाचं आहे, हे नाव लक्षात ठेवायचं. ऑलिम्पिक रिंग म्हणजेच काय? बांगड्या. 5 अशा बांगड्या आहे. या 5 बांगड्या एका म्हणून आपण रिंग म्हणू. ह्या 5 रिंगची सुरुवात कधी झाली? 1913 मध्ये. ऑलिम्पिक ध्वज म्हणजे झेंडा. ह्या झेंड्याची सुरुवात झाली 1920 मध्ये बेल्जियम या देशापासून. ऑलिम्पिक ध्वज म्हणजे झेंड्याची सुरुवात झाली 1920 मध्ये बेल्जियम या देशापासून. ऑलिम्पिक मशाल 1928. मशाल म्हणजे उजेडासाठी जुन्या काळात टेम्पे पेटवत होते. ते टेम्पे किंवा क्रांती पिक्चर मध्ये सुद्धा तुम्ही मशाल पाहिली असेल. तर ह्या मशालाची सुरुवात झाली 1928 मध्ये नेदरलँड या देशापासून. ऑलिम्पिक डे ची सुरुवात. डे म्हणजेच ऑलिम्पिकचा हॅपी बर्थडे. ठीक आहे. ऑलिम्पिकची सुरुवात म्हणजे ऑलिम्पिकचा हॅपी बर्थडे कधी झाला? पहिली वेळ 23 जून 1948. लक्षात घ्या, इथं 1894 काय आहे? ऑलिम्पिकची स्थापना आहे. त्यानंतर पहिली वेळ ऑलिम्पिक कधी खेळला गेला? 23 जून 1896 अथेन्स. परंतु पहिली वेळ ऑलिम्पिकचा हॅपी बर्थडे म्हणजे ऑलिम्पिक डे कधी साजरा करण्यात आला? 23 जून 1948. टीव्हीवर सर्वात पहिले ऑलिम्पिक कधी प्रदर्शित करण्यात आला? तर 1960 मध्ये रोम, इटली या देशामध्ये 1960 ऑलिम्पिक झालं होतं. तेव्हापासून पहिली वेळ टीव्हीवर दाखवणं सुरुवात केली. ज्या प्रकारे आपल्याला वर्ल्ड कप दाखवते, हॉकी वर्ल्ड कप दाखवते, फिफा वर्ल्ड कप दाखवते, त्याचप्रमाणे ऑलिम्पिक 1960 पासून सुरुवात झालं टीव्हीवर प्रदर्शित करणं. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक कमिटीची स्थापना, म्हणजे भारत हा ऑलिम्पिक मध्ये कधी सामील झाला? तर 1927 मध्ये. भारतीय ऑलिम्पिक कमिटीची स्थापना 1927. तर भारतीय ऑलिम्पिकचे काय म्हणालो? भारतीय ऑलिम्पिकचे पहिले भारतीय अध्यक्ष ते सर दोराबजी जमशेदजी टाटा. भारतीय ऑलिम्पिकचे पहिले भारतीय अध्यक्ष ते सर दोराबजी जमशेदजी टाटा. आणि सध्या जेव्हापर्यंत हा व्हिडिओ बनवत आहे त्या तारखेपर्यंत सध्या भारतीय ऑलिम्पिकचे अध्यक्ष कोण आहे? ते पीटी उषा. आणि ही पहिली भारतीय महिला अध्यक्ष आहे. हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. कोण? पहिली भारतीय महिला अध्यक्ष पीटी उषा. त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला. फक्त हिनं भाग घेतला ऑलिम्पिक मध्ये तर ते कोण येते? मेरी लीला राव. एकाच ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक पदक जिंकणारा खेळाडू. ठीक आहे. संपूर्ण जगातला एकाच ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक पदक जिंकणारा खेळाडू कोण येते? मायकल फेलिप्स. हा कोणत्या देशाचा येते? USA म्हणजे अमेरिका या देशाचा येते. ह्या गड्यानं लय डेंजर आहे. ह्या गड्यानं 8 पदक जिंकले, 8 गोल्ड जिंकले 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक मध्ये. आणि हा जो गडी आहे हा कोणता खेळ खेळते? जलतरणपटू आहे, म्हणजे स्विमर आहे. कोण? मायकल फिलिप्स. USA अमेरिका या देशाचा आहे. भारताने आतापर्यंत सुवर्ण पदक किती जिंकल्या? एकूण 10. 2 आणि 8 एकूण किती जिंकल्या? 10. त्यापैकी 2 पदक हे वैयक्तिक आहे आणि 8 पदक हे टीम मिळून आहे. टीम म्हणजे कोणती टीम? तर हॉकी या टीमनं 8 गोल्ड जिंकले आणि 2 हे वैयक्तिक आहे. तर पहिला गोल्ड जिंकला होता अभिनव बिंद्रानं निशाणेबाजीसाठी 10 मीटर रायफल 2008 मध्ये. त्यानंतर नीरज चोपडा यांनी जिंकला होता भालाफेकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून 2020-21 मध्ये. जे कोरोना झाला होता, कोरोनाच्या काळातल्या नंतरचं जे ऑलिम्पिक झालं त्यामध्ये नीरज चोपडाने जिंकलं होतं 87.58 मीटर भाला फेकून गोल्ड. भारताचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण येते? के डी जाधव.
के.डी. जाधव, खासबा जाधव हा कुस्तीपटू आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे हा महाराष्ट्रीयन कुस्तीपटू असून सातारा जिल्ह्याचा आहे आणि ह्या कुस्तीपटूनं ब्रॉन्झ पदक जिंकलं होतं आणि हे ऑलिम्पिक झालं होतं 1952 मध्ये हेलसिंकी. कुठे झालं होतं? 1952 मध्ये हेलसिंकी या ठिकाणी झालं होतं. म्हणून भारताचा पहिला व्यक्ती ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा कोण होते? के.डी. जाधव. पहिली भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता, ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? कर्णम्मा मल्लेश्वरी. वेट लिफ्टिंग म्हणजे भारोत्तोलन, वेट लिफ्टिंग म्हणजे भारोत्तोलन वर्ष 2000 मध्ये सिडनी या ठिकाणी, वर्ष 2000 मध्ये सिडनी या ठिकाणी हिनं ब्रॉन्झ पदक जिंकलं होतं. ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला, ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारी, किती पदक? 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होते? तर पी.व्ही. सिंधू. पी.व्ही. सिंधू हा कोणता खेळ खेळते? तर पी.व्ही. सिंधू हे बॅडमिंटन खेळते. तर सर्वात पहिले पी.व्ही. सिंधू 2016 मध्ये रजत पदक जिंकली होती आणि 2020 मध्ये कांस्य पदक जिंकली होती. तर हे 5 रिंग, 5 बांगड्या जगातील 5 खंड दर्शवते. तर युरोप हा खंड निळा रंग दर्शवतो, एशिया हा खंड पिवळा रंग दर्शवतो, आफ्रिका हा खंड काळा रंग दर्शवतो, ऑस्ट्रेलिया हा खंड हिरवा रंग आणि अमेरिका हा खंड लाल रंग दर्शवतो. तशी तर जगात एकूण 7 खंड आहे, पण त्यापैकी 5 खंडच हे रिंग दर्शवतात. तर 32वे ऑलिम्पिक म्हणजे आता जे सुरू आहे 33वे त्याच्या अगोदरचे 32वे ऑलिम्पिक झाले होते टोकियोले. याचं शुभांकर होतं मिराई टोबा आणि हे टोकियोलेच पॅरा ऑलिम्पिक सुद्धा झाले होते 2021 मध्ये. याचं शुभांकर होतं सोमेटी. आता जे सध्या सुरू आहे 33वे ऑलिम्पिक पॅरिसले 2024 मध्ये आणि यानंतरचे पुढचे 34व्या क्रमांकाचे होणारे लॉस एंजेलिस अमेरिका 2028 मध्ये आणि ह्या लॉस एंजेलिस अमेरिका 2028 मध्ये जे खेळ होणार आहे त्यात T20 क्रिकेट सुद्धा याच्यात सामील होणार आहे. तर हे ऑलिम्पिक क्रमानं लक्षात ठेवायची एक ट्रिक आहे टोपल. 32वे, 33वे आणि 34वे. 32वे टो वरून टोकियो, प वरून पॅरिस 33वे, ल वरून लॉस एंजेलिस 34वे. हिवाळी ऑलिम्पिक 2026 मध्ये होणार आहे मिलन कॉर्टिनायो इटली या देशात. कुठे होणार आहे? हिवाळी ऑलिम्पिक 2026 मध्ये मिलन कॉर्टिनायो इटली या देशात होणार आहे. 32वे ऑलिम्पिक मध्ये भारताचा जो क्रमांक होता तो 48वा क्रमांक होता आणि भारताला एकूण 7 पदक भेटले होते. 1 गोल्ड, 2 रजत आणि 4 कांस्य. हे गाणं आहे ना 1 2 का 4, तसंच 1 2 का 4 म्हणजे टोटल किती होते? 7 पदक भेटले होते. 32व्या ऑलिम्पिक मध्ये भारताचा क्रमांक 48, पदक भेटले होते 7. 33व्या ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक पदक विजेता वैयक्तिक व्यक्ती येते लिओन मॅचेंट फ्रान्स या देशाचा आहे. याले 4 गोल्ड पदक आणि 1 कांस्य असे करून एकूण 5 पदक भेटले. 33व्या ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक वैयक्तिक पदक किती भेटलेले आहे? 5. त्यानंतर 33वे ऑलिम्पिक 2024 जे आता सुरू आहे म्हणजे झालेले आहे 33 ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत हे ऑलिम्पिक चालले. स्थान होते पॅरिस. आतापर्यंत पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळ 3 वेळा झालेले आहे. तर 1990 मध्ये, 1924 मध्ये आणि 2024 मध्ये. 1924 नंतर 2024 मध्ये झाले. 100 वर्षानंतर पॅरिस या देशात पुन्हा ऑलिम्पिक खेळण्यात आला. हे अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 33व्या ऑलिम्पिक मध्ये एकूण देश सहभागी होते 206. एकूण खेळाडू होते 10,714 आणि एकूण यात खेळ होते 32 प्रकारचे खेळ खेळले होते. 4 नवीन खेळ यात सामील करण्यात आले होते. ब्रेकिंग, दुसरं स्पोर्ट्स क्लाइम्बिंग, स्केट बोर्डिंग आणि झार्किंग. हे 4 खेळ याच्यात सामील करण्यात आले नवीन 33 ऑलिम्पिक मध्ये. 33व्या ऑलिम्पिकचे शुभांकर होतं, ह्या ऑलिम्पिकचं फ्रीज हे शुभांकर होतं. भारताचे उद्घाटन ध्वज वाहक होते पी.व्ही. सिंधू आणि शरद कमल. तर पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन खेळते, शरद कमल हा टेबल टेनिस खेळाडू आहे. भारताचे सेफडी मिशन होते गगन नारंग. समापन कार्यक्रम प्रमुख होते मनू भाकर आणि
PR श्रीजेश, हॉकी गोलकीपर आहे भारताचे PR श्रीजेश, ऑलिम्पिक मशालवाहक होते अभिनव बिंद्रा आणि ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित भारतीय खेळाडू 33व्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पहिली भारतीय महिला सदस्य. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पहिली भारतीय महिला सदस्य कोणी? नीता अंबानी. नीता अंबानी कोण? जो आपल्या जाड्यात आता लग्न झालं का नाही त्याची मम्मी नीता अंबानी. सर्वात युवा खेळाडू या 33व्या ऑलिम्पिकमध्ये सर्वात युवा खेळाडू कोण होती? धी निधी दे सिंधू 14 वर्षीय हे युवा खेळाडू होती आणि हिचा जो खेळ होता हा जलतरण होता. सर्वात वयोवृद्ध खेळाडू होता रोहन बोपन्ना. हा 44 वर्षीय आहे आणि हा टेबल टेनिस हा खेळ खेळतो. भारतीय एकूण खेळाडूंनी भाग घेतला म्हणजे या 33व्या ऑलिम्पिकमध्ये एकूण भारतीय खेळाडूंनी भाग घेतला ते म्हणजे किती? 117 एकूण भारतीय खेळाडू होते. 33व्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आला? 71वा क्रमांक आला. एकूण सर्व देशापैकी भारताचा क्रमांक आला 71वा. भारताने यात मिळवलेले पदक, सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड 0 म्हणजे 0, रजत पदक मिळवला भारताने 1 आणि कांस्य पदक मिळवले 5, असे करून भारताचे एकूण पदक 6 मिळवून एकूण तर भारताचा क्रमांक कितवा आला? 71वा. 33व्या ऑलिम्पिकमध्ये पहिला क्रमांकाचा देश आहे USA म्हणजेच आपण अमेरिका. तर अमेरिकेनं या खेळात 40 सुवर्ण, 44 रजत आणि कांस्य 42 असे एकूण 126 पदक मिळवून या 33व्या ऑलिम्पिकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला अमेरिकेने. दुसऱ्या क्रमांकाचा देश येते चायना आणि तिसऱ्या क्रमांकाचा देश येते जपान. तर या 33व्या ऑलिम्पिकमध्ये पहिला गोल्ड जिंकला शूटिंगमध्ये लिओंग शेंग आणि युटिंग वांग, चीन या देशाचे प्लेयर आहे. तर पहिला गोल्ड चीन या देशाने जिंकला. तर भारताने एकूण 6 पदक जिंकले. ते 6 पदक कोणी जिंकले ते पाहू. भारताचा पहिला पदक जिंकला मनू भाकर ह्या महिला खेळाडूंनी जिंकला. 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मनू भाकर हे हरियाणा राज्याची आहे आणि हिनं 2 कांस्य पदक जिंकले. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण येते? मनू भाकर. एकाच ऑलिम्पिकमध्ये कोण येते? मनू भाकर. त्यानंतर दुसरा पदक सरबजोत सिंह शूटिंगमध्ये मिळवला, हरियाणा राज्याचे प्लेयर आहे. त्यानंतर स्वप्नील कुसाडे, हा अतिशय महत्वाचा आहे स्वप्नील कुसाडे आपल्यासाठी, कारण की स्वप्नील कुसाडे हा महाराष्ट्र राज्याचा कोल्हापूर जिल्ह्याचा खेळाडू असून हा निशाणेबाजीमध्ये यानं कांस्य पदक मिळवला आणि याचा जो खेळ आहे 50 मीटर रायफल 3 पोझिशन डिफेंडरमध्ये यानं कांस्य पदक मिळवला स्वप्नील कुसाडेनं. आणि 72 वर्षानंतर महाराष्ट्र राज्याला काय भेटला? ऑलिम्पिकमध्ये पदक भेटला. तर पहिला ऑलिम्पिकमध्ये पदक कोणाला भेटला होता? खाशबा जाधव. त्यानंतर आपल्या स्वप्नील भाऊले याच्यात पदक भेटला आणि आपले भाऊ खाशबा जाधव. याच्या व्यतिरिक्त कोणत्याच व्यक्तीले महाराष्ट्राच्या ऑलिम्पिकमध्ये पदक भेटलेला नाही. चौथा पदक भेटला भारतीय हॉकी टीमले कांस्य पदक भेटला. भारतीय हॉकी टीमचे जे कॅप्टन आहे हरमनप्रीत सिंह आणि भारतीय हॉकी टीमले जो कांस्य पदक भेटला तो स्पेन या देशाला हरवून भेटला, म्हणजेच उपविजेता कोण होता? स्पेन हा देश होता. 5वा पदक भेटला नीरज चोपडा तर सगळ्यांनाच माहित आहे. नीरज चोपडा हे भालाफेक खेळाडू आहे. यांनी रजत पदक मिळवला आणि 89.45 मीटर एवढ्या लांब भाला फेकून रजत पदक मिळवला हरियाणा राज्याचे नीरज चोपडा जी आहे. भालाफेकमध्ये गोल्ड म्हणजे सुवर्ण पदक भेटला अर्शद नदीम या व्यक्तीला 92.97 मीटर भाला फेकून. आपल्या शेजारचाच राष्ट्र आहे नल्ला म्हणजेच पाकिस्तान, याले गोल्ड भेटला. कांस्य पदक भेटला भालाफेकमध्ये एंडरसन पॅटर्स 88.54 मीटर लांब भाला फेकून एंडरसन पॅटर्स यांनी कांस्य पदक मिळवला. आणि भारताचा 6वा जो खेळाडू आहे 6व्या क्रमांकाचे पदक मिळवलं अमन शहरावत, कांस्य पदक. हरियाणा या राज्याचा कुस्तीपटू आहे. 57 किलोग्राम वर्गात हा खेळाडू खेळ खेळला. तर अशा प्रकारे एकाच व्हिडिओमध्ये मी उमेश कोगडे सायची पाठशालातर्फे ऑलिम्पिक बद्दलची जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केला.
तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.